नमस्कार. कहाणी जिवतीची, श्रावणी शुक्रवारची. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं. म्हणाली, अगं अगं सुईणी, मला नळवारी सकट एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला बोलव. मी तुझं बाळणपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे गेली. बाईसाहेब बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागलाय आणि लक्षणं तर सगळी मुलाचीच आहेत. तेव्हा आपल्या घरापासून ते तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करा. आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवा. मी तुम्हाला नळवारी सकट एक मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे तिनं डोहाळ्याचं दंभ केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास संपताच बाळणपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं. तिनं सुईणीला बोलावून घेतलं. त्याच्याबरोबर ती म्हणाली, तुम्ही पुढे वा, मी येते. असं सांगितलं आणि धावत धावत राणीकडे गेली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई, तुझी पहिलीच खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल. असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली. तिला मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं तो मुलगा राणीकडे पाठवला आणि तिथं एक वरवंटा घेऊन त्याला कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झालाय असं ती सांगू लागली. बाईनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईंनी नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असू दे. असं म्हणून तिनं तांदूळ उडवावेत. ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवाखालून जाणं सुद्धा वर्ज्य. तांदळाचं धुणं ओलांडणं वर्ज्य. त्याप्रमाणे ती नेमानी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळं राखत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिजवर गेली. तो मोहित झाला आणि रात्री तिची भेट घ्यावी असा त्यांनी निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधले होते. चालता चालता राजाचा पाय त्या वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पापाने माझ्या शेपटावर पाय दिला ग? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भिईल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीला जाण्याची परवानगी घेतली. काशीला जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कारच झाला. 5वीचा दिवस होता आणि राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलंय? त्याच्यावर जिवती म्हणू लागली, अगं अगं, माझं ते नवसाचं बाळ आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप खूपच चिंतेत होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात
उत्तर रात्र झाल्यावर सटवी आणि जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे मुलगा जगला. आजच्या दिवस मुक्काम करा, अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ झाली तेव्हा पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात आले. असं होण्याचं कारण त्यांनी ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, सगळ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली होती. तो घरी आला. मोठ्या थाटानं माउंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. त्यानं गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. तिनं राजाला निरोप धाडला. मला जीवतीचं व्रत आहे, माझे पुष्कळ नेम आहेत, ते पाळले तर जेवायला येईन. राजांनी ते कबूल केलं. जिथं तांदुळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून ती आली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो, असं ती म्हणे. पुढं पानं वाढली, मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे तो आला. तूप वाढू लागला आणि ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम फुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजून गेला. काही केल्या उठेना. तेव्हा त्याची आई तिथे गेली. त्याची समजूत काढू लागली. तो म्हणाला, असं व्हायचं कारण काय? तिनं सांगितलं, अरे ती तुझी खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई. असं सांगून तिने सगळी हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबाबांना राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला आणि त्यांच्या समवेत तो राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.